नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना। मी प्रतीक्षा मोहिते आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आहे होळी। तर सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला, आज होळी आहे तर आमच्याकडे आहे आज पुरणपोळी। तर आम्ही खूप लवकर उठलेलो। तर बघा, आता मी तुम्हाला दाखवते आमच्यात पुरणपोळी वगैरे बनवले। आणि आमच्याकडे ते नवं म्हणतात त्याला, मला एवढं काही माहित नाही काय आहे ते, पण ते पण पुजतात। तर तुम्हाला दाखवते मम्मीने काय काय पुजले, ते पंती वगैरे लावून ठेवतात त्याच्यामध्ये। तर चला, तुम्हाला मी दाखवते पुरणपोळी किंवा ते नवं कसं पुजलेलं आहे, देवाचं असतं ते। तर चला व्हिडिओ। आज सकाळी मी लवकर उठलेले, मी फ्रेश वगैरे होईपर्यंत मम्मीने ते देवपूजा वगैरे केली। मग मी फ्रेश होऊन आले। मी फ्रेश होऊन आल्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाक बनवून घेऊया। आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता। तर इथे मी तुम्ही पाहू शकता, मी काय स्वयंपाक बनवताना व्हिडिओ नाही घेतला। तर इथे मी पुरणपोळी, गुळवणी, हे दूध होतं। इथे मी कटाची आमटी बनवलेली आज। इकडे होता भात, इकडे होती भजी। तर मी हे सर्व एका साईडला काढून ठेवलेलं, नैवेद्य वगैरे सर्व भरून झालेलं माझं। याच्यासोबतच मी तळण पण तळलेलं, म्हणजेच कुरवडी, पापड वगैरे। तर मी ते एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवलेलं, म्हणजे हवेने असं नरम पडू नये म्हणून ते। तर हे सर्व झाल्यावरती आम्ही म्हटलं चला तर देवाची पूजा पण करून घेऊया। मम्मीने सर्व मांडलेलं ते। तर तुम्ही पाहू शकता इथे मम्मीने हे झाकून ठेवलेलं, म्हणजे पूजा झाली होती त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता असे दिवे वगैरे लावलेले त्याच्यामध्ये करंजी, पुरणपोळी, चपाती असं सगळं काय होतं। त्याची पूजा वगैरे केली आणि ते असं मम्मीने झाकून ठेवलेलं ते। यालाच आमच्याकडे नवं पुजतात असं म्हणतात। तर हे सर्व झाल्यावरती मी निघाले आता ऑफिसला। तर आत्ता मी चालले ऑफिसला आवरून, सगळं घरातलं सगळं आवरलं आणि म्हटलं चला आता ऑफिसला जाऊया। तर फायनली आता आम्ही निघालो। हॅलो, तर आता वाजले 5:30, तर ऑफिसची झाली आहे सुट्टी। तर म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊया। तर बघा, इथे मी लॅपटॉप वगैरे सगळं क्लोज केलंय। आणि दुपारी मी जरा ऑफिसमध्ये नव्हते, जरा माझं काम होतं, मी बाहेर गेलेले। तर बघा, आता इथे सगळे लॅपटॉप वगैरे PC वगैरे बंद केले। तर चला घरी गेल्यावर भेटूया। घरी आल्यावरती मी आता फ्रेश वगैरे झाले, मग देवाला बत्ती वगैरे लावून घेतली। बाहेर पण मी बत्ती लावली। आणि इथे तर मी ह्या गोवऱ्या आणलेल्या, आज होळी होती ना, तर ते आमच्या शेजारच्या ताईंनी पण मला सांगितलेल्या, म्हणून मी एवढे घेऊन आलेले। तर आता मी घरी आल्यावरती सगळं आवरलं, घरचं फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं चला आता होळीचं दहन करायला जाऊया। तर आता मी स्वतः आवरलंय सगळं आणि नैवेद्याचं ताट वगैरे सर्व बनवून तयार आहे। तर चला आता आपण होळीकडे जाऊया। तर इथे माझा नैवेद्य वगैरे ताट भरून तयार आहे। तर चला आता आपण जाऊया। माझी इथे पूजा वगैरे चाललेली, मी पूजा वगैरे करून घेतल्यानंतर इथे 5 राऊंड केले पूर्ण। पण ते अग्नीचं एवढं असं झळ लागत होती ना चेहऱ्यावरती, बस रे बस। ते हवेमुळे खूप इकडे तिकडे होत होते अग्नी। तर अशा प्रकारे आमचा होळीचा सण साजरा झाला। तर पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा।